वेलकम स्टुडंट. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं आहे टाईप कन्व्हर्जन्स आणि 3 टाईपचे टाईप कन्व्हर्जन्स आपण पाहिलेत. फर्स्ट टाईप कन्व्हर्जन पाहिलं आपण बिल्ट इन डेटा टाईपला कन्वर्ट केलं क्लास टाईप डेटा टाईपमध्ये. नेक्स्ट कन्व्हर्जन टेक्निक बघितले पण क्लास टाईप टू कन्वर्ट इन टू द बिल्ट इन डेटा टाईप. आणि तिसरा कन्वर्जन ऑफ द बिल्ट इन डेटा टाईप ऑफ वन क्लास इन टू द बिल्ट इन डेटा कन्वर्जन ऑफ अनदर क्लास टाईप. म्हणजे एक क्लास टाईपमधून कन्वर्ट आपण दुसऱ्या क्लास टाईपमध्ये कन्वर्ट करतो. या 3 पद्धतीने आपण कन्व्हर्जन टेक्निक्स बघितल्या. आता आजच्या टॉपिक्समध्ये आपल्याला कव्हर करायचे इनहेरिटन्स. इनहेरिटन्स म्हणजे काय, तर इट इज द मेकॅनिझम बाय विच वन क्लास ॲक्वायर द प्रॉपर्टीज ऑफ द अनदर क्लास. इनहेरिटन्स एक मेकॅनिझम आहे का एक क्लास दुसऱ्या क्लासच्या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टी काय करतो, ॲक्वायर म्हणजे ॲक्सेस करू शकतो. किंवा मेकॅनिझम ऑफ डिरायविंग न्यू क्लास फ्रॉम ॲन ओल्ड वन इज कॉल्ड ॲज अ इनहेरिटन्स. एखादा नवीन क्लास जनरेट करायचा आहे, ओल्ड क्लासच्या बेस यूज करून तुम्ही एक नवीन क्लास जनरेट करण्याला जो मेकॅनिझम आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, इनहेरिटन्स. जेव्हा तुम्ही इनहेरिटन्सचा विचार करणार आहात तर तेव्हा एक ऑलरेडी इनबिल्ट क्लास असेल आणि त्याच्याच प्रॉपर्टी आपण जो नवीन एक्झिस्टिंग क्लास न्यू क्लास क्रिएट करणार आहे तो त्या एक्झिस्टिंग क्लासच्या प्रॉपर्टी काय करेल, ॲक्वायर करेल किंवा त्यांच्या प्रॉपर्टी ॲक्सेस करू शकेल. याच कन्सेप्टला आपण काय म्हणणार आहे, इनहेरिटन्स. मग इनहेरिटन्समध्ये जो ओल्ड क्लास आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, बेस क्लास किंवा पॅरेंट क्लास. आणि जो क्लास तुम्ही न्यू जनरेट करणार आहात, जो नवीन क्लास तयार करणार आहे त्या क्लासला आपण काय म्हणणार आहे, डिराइव्ह क्लास किंवा चाइल्ड क्लास. द ओल्ड क्लास इज रेफर्ड ॲज बेस क्लास अँड द न्यू वन इज कॉल्ड ॲज अ डिराइव्ह क्लास ऑर चाइल्ड क्लास. या पद्धतीने इनहेरिटन्सची डेफिनेशन आहे. मग त्या इनहेरिटन्सचे 5 टाईप्स आहेत. टाईप्स ऑफ इनहेरिटन्स 5 टाईपचे इनहेरिटन्स तुम्ही परफॉर्म करू शकतात. सिंगल इनहेरिटन्स, मल्टी लेवल इनहेरिटन्स, मल्टिपल इनहेरिटन्स, हायरार्चिकल इनहेरिटन्स अँड हायब्रिड इनहेरिटन्स. असे 5 प्रकारचे इनहेरिटन्सचे टाईप्स आहेत. आपण वन बाय वन सगळे टाईप्स बघणार आहे आणि हे टाईप्स इम्पॉर्टंट आहे, एक्झामला प्रश्न पण विचारला जातो याच्यावरती. फर्स्ट टाईप बघणार आहे आपण सिंगल इनहेरिटन्स. सिंगल इनहेरिटन्समध्ये काय, देअर इज ओनली वन बेस क्लास अँड ओनली वन डिराइव्ह क्लास इज कॉल्ड ॲज अ सिंगल इनहेरिटन्स. म्हणजे फक्त डिराइव्ह क्लास विथ ओनली वन बेस क्लास इज कॉल्ड ॲज अ सिंगल इनहेरिटन्स. म्हणजे एकच डिराइव्ह क्लास असणार आहे आणि त्याचा जो बेस क्लास आहे तो पण एकच असणार आहे. एक बेस क्लास आणि एकच डिराइव्ह क्लास, या इनहेरिटन्सला आपण काय म्हणणार आहे, सिंगल इनहेरिटन्स. आता याच्यात ए हा जो आहे तुमचा बेस क्लास आहे त्यालाच आपण पॅरेंट क्लास म्हणू, तोच आपला ओल्ड क्लास पण आहे. जो बी आहे त्याला आपण चाइल्ड क्लास म्हणू, त्यालाच आपण डिराइव्ह क्लाससुद्धा म्हणू शकतो किंवा त्याला आपण न्यू क्लाससुद्धा म्हणू शकतो का जो नवीन क्रिएट झालेला आहे. आता हा जो बी आहे तो एच्या सगळ्या प्रॉपर्टी काय करू शकेल, ॲक्सेस करू शकेल. या कन्सेप्टला आपण काय म्हणणार आहे, या इनहेरिटन्सच्या मेकॅनिझमला आपण काय म्हणणार आहे, सिंगल इनहेरिटन्स, का ज्याच्यामध्ये एकच बेस क्लास आहे आणि एकच डिराइव्ह क्लास आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे तुमची मल्टी लेवल इनहेरिटन्स. आता मल्टी लेवल इनहेरिटन्समध्ये काय, तर डेरिव्ह क्लासेसची एक चेन क्रिएट होणार आहे. म्हणजे एक बेस क्लास त्याच्यापासून एक डिराइव्ह क्लास जनरेट झाला, त्या डिराइव्ह क्लासपासून अजून एक डिराइव्ह क्लास जनरेट झाला, त्याच्यापासून अजून एक डिराइव्ह क्लास जनरेट झाला, म्हणजे चेन ऑफ हायरार्ची क्रिएट होणार आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे, मल्टी लेवल इनहेरिटन्स. द मेकॅनिझम ऑफ डिरायविंग अ क्लास फ्रॉम द अनदर डिराइव्ह क्लास इज कॉल्ड ॲज अ मल्टी लेवल इनहेरिटन्स. आणि त्यालाच आपण मल्टी लेवल इनहेरिटन्ससुद्धा म्हणतो. इथं क्लास ए हा बेस क्लास आहे, क्लास बी हा तुमचा डिराइव्ह क्लास आहे, क्लास सी हा सुद्धा डिराइव्ह क्लास आहे. पण क्लास सी हा सगळ्यात शेवटचा क्लास आहे, याला आपण डिराइव्ह क्लास म्हणू. आणि बी हा जो आहे तो सीचा पॅरेंट क्लाससुद्धा आहे, म्हणजे सीचा बेस क्लास पण आहे. म्हणून तुम्ही बीला इंटरमिजिएट क्लाससुद्धा म्हणू शकतात, का तो एचा डिराइव्ह क्लास आहे आणि सीचा बेस क्लास आहे. त्यामुळे बी हा तुमचा काय झाला, इंटरमिजिएट क्लास, का जो डिराइव्ह क्लास पण आहे आणि बेस क्लास पण आहे.
आणि अशा चेन ऑफ हेरार्चीला आपण काय म्हणत असतो, मल्टी लेवल इनहेरिटन्स. म्हणजे एका क्लासपासून दुसरा क्लास डिराईव्ह झाला, त्या क्लासपासून तिसरा क्लास डिराईव्ह झाला, अजून तुम्ही लिहू शकता सी पासून तुम्ही डी हा क्लास डिराईव्ह करू शकतात. या कन्सेप्टला आपण मल्टी लेवल म्हणणार. आता मल्टी लेवलमध्ये क्लास सी हा बी क्लास आणि ए क्लास दोघंही क्लासच्या प्रॉपर्टी ॲक्सेस करू शकतो किंवा दोघंही क्लासच्या प्रॉपर्टी तो ॲक्वायर करू शकतो. नेक्स्ट इनहेरिटन्स बघायचं आहे मल्टिपल इनहेरिटन्स. आता मल्टिपल इनहेरिटन्समध्ये काय होणार आहे की एकापेक्षा जास्त बेस क्लास आणि त्यांच्यापासून एकच डिराईव्ह क्लास असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, मल्टिपल इनहेरिटन्स. One derived class with a multiple base classes is called as multiple inheritance. एक डिराईव्ह क्लास, एकच डिराईव्ह क्लास आणि मल्टिपल बेस क्लास एकापेक्षा जास्त, इथं आपण दोनच दाखवले, असे तुम्ही 1 2 3 4 कितीही बेस क्लास त्या ठिकाणी मेन्शन करू शकतात. एकापेक्षा जास्त बेस क्लास आणि एकच त्याच्यापासून डिराईव्ह क्लास जर असेल जनरेट झालेला तर त्याला आपण काय म्हणणार आहे, मल्टिपल इनहेरिटन्स. आता या ठिकाणी ए आणि बी हे दोघंही बेस क्लास आहेत आणि सी हा त्यांच्यापासून डिराईव्ह झालेला क्लास आहे, त्याला आपण डिराईव्ह क्लास किंवा चाइल्ड क्लास म्हणू. आता सी हा जो क्लास आहे तो एच्या पण प्रॉपर्टी ॲक्वायर करू शकतो आणि बीच्या पण प्रॉपर्टी ॲक्वायर करू शकतो, म्हणजेच ॲक्सेस करू शकतो. नेक्स्ट बघायचं आहे हायरार्चिकल इनहेरिटन्स. बरं, मल्टिपल इनहेरिटन्समध्ये मल्टिपल बेस क्लासेस असणारे आणि एकच डिराईव्ह क्लास असणारे. हायरार्चिकल इनहेरिटन्समध्ये उलटे, एकच बेस क्लास आणि त्याच्यापासून मल्टिपल डिराईव्ह क्लासेस जनरेट होणारे, त्याला आपण काय म्हणणार आहे, हायरार्चिकल इनहेरिटन्स. आता हायरार्चिकल इनहेरिटन्समध्ये काय, when more than one class is derived from one base class then it is called hierarchical inheritance. आता ए या ठिकाणी बेस क्लास आहे, सी आणि बी हे डिराईव्ह क्लास आहेत. सी हा क्लास एच्या प्रॉपर्टी ॲक्सेस करेल, बी हा क्लास एच्या प्रॉपर्टी ॲक्सेस करू शकेल, पण सी हा क्लास बीचा प्रॉपर्टी ॲक्सेस करू शकत नाही किंवा बी हा क्लास सीच्या पण प्रॉपर्टी ॲक्सेस करू शकत नाही. कारण इनहेरिटन्स फक्त डेरिव्हेशन होतं, म्हणजे सी चा बेस क्लास जर ए असेल तर सी फक्त एच्याच प्रॉपर्टी ॲक्सेस करू शकेल, पण सी हा ए थ्रू बीच्या प्रॉपर्टी ॲक्सेस करू शकत नाही आणि बीसुद्धा सीच्या प्रॉपर्टी ए थ्रू ॲक्सेस करू शकत नाही. रिव्हर्स इनहेरिटन्स परफॉर्म होत नाही, म्हणजे बी हा फक्त एच्या प्रॉपर्टी ॲक्सेस करू शकेल आणि सी पण एच्याच प्रॉपर्टी फक्त ॲक्सेस करू शकेल. आणि लास्ट इनहेरिटन्सचा टॉपिक बघायचं आपल्याला, हायब्रिड इनहेरिटन्स. हायब्रिड इनहेरिटन्स म्हणजे काय, तुमचे जेवढे इनहेरिटन्सचे 4 टाईप्स बघितले आपण, सिंगल, मल्टी लेवल, मल्टिपल आणि हायरार्चिकल, या सगळ्या 4ही टाईपचं जे कॉम्बिनेशन परफॉर्म केलं तर जे इनहेरिटन्स परफॉर्म होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, हायब्रिड इनहेरिटन्स. म्हणजे एनी लीगल कॉम्बिनेशन ऑफ अदर 4 टाईप्स ऑफ इनहेरिटन्स इज कॉल्ड ॲज अ हायब्रिड इनहेरिटन्स. आता हायब्रिड इनहेरिटन्समध्ये तुम्ही डायग्रामवरून लक्षात आलं असेल बघा, ए हा बेस क्लास आहे, बी आणि सी त्याच्यापासून डिराईव्ह झालेले क्लास आहे, म्हणजे बी हा क्लास एच्या प्रॉपर्टी ॲक्सेस करतो, सी हा क्लास एच्या प्रॉपर्टी ॲक्सेस करतो. जर तुम्ही एवढाच बघितला तर तो तुम्हाला हायरार्चिकल इनहेरिटन्ससारखं वाटेल. जर डी हा सगळ्यात शेवटचा म्हणजे चाइल्ड क्लास डिराईव्ह क्लास आहे, डी हा बीच्या प्रॉपर्टी आणि एच्या प्रॉपर्टी पण ॲक्सेस करू शकतो, डी हा सीच्या आणि एच्या पण प्रॉपर्टी ॲक्सेस करू शकतो. जर इनहेरिटन्स स्ट्रक्चर पाहिलं तर हे मल्टी लेवल इनहेरिटन्स स्ट्रक्चर आहे. आणि जर तुम्ही फक्त एवढा पाहिला तर तो मल्टिपल इनहेरिटन्ससारखा तुम्हाला डिस्प्ले होईल. मग या 4ही प्रकारचं जे कॉम्बिनेशन असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, हायब्रिड इनहेरिटन्स. तर पुढचं टॉपिक बघायचं आहे, जर आपण डिराईव्ह करणार आहे तर क्लास डिराईव्ह कशा पद्धतीने करायचं, त्याचं सिंटॅक्स काय. मग नेक्स्ट टॉपिक काय बघायचं आहे, डिफायनिंग डिराईव्ह क्लासेस. डिफाईन कशा पद्धतीने करा, तर क्लासची डेफिनेशन तुम्ही कसं लिहिणार आहे, क्लास डिराईव्ह क्लास कोलन विजिबिलिटी मोड आणि लिहिणार आहे बेस क्लास.
इथं कर्ली ब्रास ओपन आणि क्लोजमध्ये तुम्ही तुमच्या क्लासची जे पण मेंबर व्हेरिएबल्स किंवा मेंबर फंक्शन्स असेल त्याला तुम्ही डिक्लेअर करून डिफाईन करणार. आता या ठिकाणी क्लास डिराईव्ह क्लास कोलनचा अर्थ काय होतं आहे की तुम्ही तुमचा जो डिराईव्ह क्लास आहे हा बेस क्लासपासून डिराईव्ह झालेला क्लास आहे, हे त्याचं मिनिंग होतं आहे. कोलन काय इंडिकेट करतो? द कोलन इंडिकेट्स दॅट द डिराईव्ह क्लास इज द डिराईव्ह फ्रॉम द बेस क्लास. हा जो डिराईव्ह क्लास आहे हा या बेस क्लासपासून काय झाला आहे, डिराईव्ह झाला आहे, हे ते कोलन मेन्शन करतं. आणि विजिबिलिटी मोड काय मेन्शन करतं की तो कुठपर्यंत विजिबल आहे, म्हणजे त्याची विजिबिलिटी कुठपर्यंत आहे हे कोण डिफाईन करत असतं? तुमचं विजिबिलिटी मोड. मग तीन प्रकारचे विजिबिलिटी मोड आहे, पब्लिक, प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड. जर तुम्ही कुठलाच विजिबिलिटी मोड या ठिकाणी स्पेसिफाय केलं नाही तर बाय डिफॉल्ट तो प्रायव्हेट असतो. या पद्धतीने तुम्ही डिराईव्ह क्लासला डिफाईन करू शकतात. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहे आपण. आता इथं क्लास ABC घेतला आहे आपण, त्याचे मेंबर ऑफ ABC तुम्ही डिक्लेअर करणार आहे आणि इथं क्लास तुमचा ABC संपला आहे. इथं क्लास XYZ घेतला आहे, XYZला मला इनहेरिट करायचे ABC क्लास, तर आपण लिहिणार आहे कोलन पब्लिक ABC. इथं पब्लिक हे तुमचं विजिबिलिटी मोड झालं, म्हणजे तुमचं डेरिवेशन कसं आहे, पब्लिकली आहे. आणि मग तुम्ही XYZ क्लासचे मेंबर इथं डिफाईन करणार आहे. ही एक टेक्निक आहे. मी दुसरं एक्झाम्पल दाखवणार आहे. क्लास XYZ आपण लिहिला आणि कोलन करून मी फक्त ABC लिहिलं. आता आपण इथे या ठिकाणी पब्लिक लिहिलं होतं, आता या ठिकाणी मी विजिबिलिटी मोड डिफाईन केलेला नाही आहे. जर मी कुठलाच विजिबिलिटी मोड या ठिकाणी डिफाईन करत नाही तर तो बाय डिफॉल्ट काय असणार आहे, प्रायव्हेट विजिबिलिटी मोड असणार आहे. म्हणजेच क्लास ABCचे मेंबर तुम्ही प्रायव्हेटली ॲक्सेस करणार आहात. आणि जर इथं पब्लिक घेतलं तर ABCचे मेंबर तुम्ही पब्लिकली ॲक्सेस करणार आहात. या पद्धतीने तुम्ही जे तुमचं डिराईव्ह क्लास आहे ना तुम्ही डिफाईन करू शकतात. आता विजिबिलिटी मोड आपण केव्हाचं बोलतोय, पण विजिबिलिटी मोडची विजिबिलिटी कुठपर्यंत आहे हे डिफाईन करण्यासाठी या चार्ट थ्रू तुम्हाला लक्षात येईल. आता विजिबिलिटी मोड डिफाईन करण्यासाठी आपण ह्या ठिकाणी बेस क्लास म्हणजे काय, जे तुमचे ओल्ड क्लास किंवा ज्याला आपण पॅरेंट क्लास म्हणणार आहे त्यांच्या विजिबिलिटी आहेत, जसं ती प्रायव्हेट, प्रोटेक्टेड आणि पब्लिक. या पद्धतीने त्याच्या विजिबिलिटी आहे. आणि डिराईव्ह क्लास विजिबिलिटी. आता डिराईव्ह क्लासच्या विजिबिलिटी काय, पब्लिक डेरिवेशन, प्रायव्हेट डेरिवेशन आणि प्रोटेक्टेड डेरिवेशन. अशा पद्धतीने तुम्ही त्याला डिराईव्ह करणार आहे. आता बेस क्लास असेल तर बेस क्लासमध्ये 3 मेंबर आहेत. समजा काही प्रायव्हेट मेंबर आहे, काही मेंबर पब्लिक आहे, काही मेंबर प्रोटेक्टेड आहेत. आणि जेव्हा तुम्ही डिराईव्ह क्लासच्या विजिबिलिटी देतात त्या पब्लिक, प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड, तर वन बाय वन आपण बघणार आहे. जेव्हा तुम्ही पब्लिकली डेरिवेशन असणार आहे, आता मी एक डेरिवेशन तुम्हाला एक्सप्लेन करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल क्लिअर. जर मी पब्लिकली डेरिवेशन करणार आहे तर तुमचा जो बेस क्लास आहे त्याचे प्रायव्हेट डेटा इनहेरिट होत नाही, म्हणजे तुम्ही ॲक्सेस करू शकणार नाही. प्रोटेक्टेड डेटा हा ॲज अ प्रोटेक्टेड म्हणूनच तुम्ही त्याला ॲक्सेस करू शकतात. म्हणजे त्या क्लासचा जो डिराईव्ह क्लास असेल तोच त्याला ॲक्सेस करू शकतो, आउटसाईड क्लास त्याला ॲक्सेस करता येणार नाही. आणि जे पब्लिक मेंबर आहेत ते पब्लिकली डिराईव्ह होणार आहे, म्हणजे त्याला आउटसाईड क्लास पण तुम्ही ॲक्सेस करू शकणार आहात. पब्लिकली डेरिवेशनमध्ये प्रायव्हेट डेटा इनहेरिट होतच नाही, प्रोटेक्टेड डेटा प्रोटेक्टेड म्हणून इनहेरिट होतो आणि पब्लिक डेटा पब्लिक म्हणून इनहेरिट होतो. जर डेरिवेशनच्या वेळेस तुमचं जर विजिबिलिटी मोड असेल प्रायव्हेट असेल तर प्रायव्हेट डेटा तर तुमचा असाही इनहेरिट होत नाही. प्रोटेक्टेड डेटा तुमचा ॲज अ प्रायव्हेट म्हणून ॲक्सेस होईल आणि पब्लिक डेटा पण ॲज अ प्रायव्हेट म्हणून ॲक्सेस होईल. म्हणजेच तुमचा जो काही डिराईव्ह क्लास असेल तेच त्याला ॲक्सेस करू शकेल, अदर क्लास त्याला ॲक्सेस करू शकणार नाही, म्हणजे आउटसाईड क्लास तुम्ही त्याला ॲक्सेस करू शकणार नाही. प्रोटेक्टेड डेरिवेशन असणार, विजिबिलिटी मोड काय असणार आहे तुमचा, प्रोटेक्टेड. प्रायव्हेट डेटा इनहेरिट होणार नाही आहे, प्रोटेक्टेड डेटा ॲज अ प्रोटेक्टेड म्हणून इनहेरिट होईल
आणि जो पब्लिक डेटा आहे तो सुद्धा प्रोटेक्टेड म्हणूनच इनहेरिट होईल. या पद्धतीने व्हिजिबिलिटी आहे इनहेरिटन्सच्या मेंबर्सची. प्रायव्हेट डेटा कुठल्याही डेरिव्हेशनच्या वेळेस ॲक्सेस होत नाही. प्रोटेक्टेड डेटा पब्लिक असेल तेव्हा प्रोटेक्टेड होऊन जातो, प्रायव्हेट असेल तर प्रायव्हेट होऊन जाईल आणि प्रोटेक्टेड असेल तर प्रोटेक्टेड राहणार आहे. आणि पब्लिक मेंबर जर पब्लिक डेरिव्हेशन असेल तर पब्लिक राहणार आहे, प्रायव्हेट डेरिव्हेशन असेल तर प्रायव्हेट राहणार आहे आणि प्रोटेक्टेड डेरिव्हेशन असेल तर प्रोटेक्टेड राहणार आहे. या पद्धतीने मेंबर्स तुमचे ॲपियर होतात. एक एक्झाम्पल बघणार आहे आपण सिंगल इनहेरिटन्स. तर सिंगल इनहेरिटन्समध्ये काय की एकच बेस क्लास असणार आहे आणि एकच डिराईव्ह क्लास आहे. मग त्याच्यानुसार आपण एक सिम्पल एक्झाम्पल बघणार आहे. एक क्लास एम्प्लॉय घेतला आहे आणि त्या क्लासपासून एकच डिराईव्ह क्लास म्हणजे तुमचा वर्कर असणार आहे. आणि वर्कर हा जो क्लास आहे, क्लास एम्प्लॉयच्या प्रॉपर्टी काय करणार आहे, ॲक्वायर करणार आहे. आपण बघणार आहे एक्झाम्पल. क्लास एम्प्लॉय घेतला आपण. क्लास एम्प्लॉयमध्ये एक मेंबर आहे इंटिजर EMP-ID आणि कॅरेक्टर नेमचा ॲरे घेतला 15. म्हणजे नेमला आपण 15 कॅरेक्टर एवढं स्टोअर करू शकतो. पब्लिक सेक्शनमध्ये आपण एक मेथड घेतली ॲक्सेप्ट नावाची मेथड, की युजरकडनं जर आपल्याला इनपुट करून घ्यायचं असेल तर कुठली एक युजर डिफाईन्ड मेथड क्रिएट करू. मग तुम्ही गेट डेटा लिहू शकतात, इनपुट लिहू शकतात, रीड लिहू शकतात. आपण इथे ॲक्सेप्ट लिहिले. इथे सी आउटमध्ये एंटर EMP-ID युजरकडनं इन्सर्ट केला आहे. एंटर नेम इथं तुम्ही नेम इन्सर्ट केला आहे. आणि डिस्प्ले फंक्शनमध्ये EMP-ID/T देऊन नेम आपण दोघंही मेंबर त्यांचे डिक्लेअर करून दिले. आणि इथं तुमचा क्लास क्लोज केला आहे. आपण दुसरा क्लास घेतला आहे वर्कर. आता वर्कर हा जो क्लास आहे तो वर्कर क्लास एम्प्लॉयला इनहेरिट करतो पब्लिकली. म्हणून आपण इथं काय लिहिलेलं बघा, क्लास वर्कर पब्लिक एम्प्लॉय. म्हणजे एम्प्लॉय हा बेस क्लास आहे, तो बेस क्लास वर्कर हा क्लास काय करतो, इनहेरिट करतो. आणि त्याची विजिबिलिटी काय आहे, पब्लिक. म्हणजे त्याचे जे काही मेंबर असणार आहे प्रायव्हेट मेंबर, जर मी कुठलंही स्पेसिफाय नाही केलं तर बाय डिफॉल्ट मेंबर काय असणार आहे, प्रायव्हेट. म्हणजे EMP-ID नेम हे प्रायव्हेट आहे. हे दोघंही या क्लासमध्ये ॲक्सेस होऊ शकणार नाही. फक्त हे जे पब्लिक मेंबर आहे ॲज अ पब्लिक म्हणून या ठिकाणी ॲक्सेस होऊ शकतील. आपण एम्प्लॉय क्लासमध्ये परत एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं आहे डेली वेजेस नावाचं. आणि पब्लिकमध्ये एक फंक्शन घेतलं आहे गेट बी नावाचं आणि त्याच्यामध्ये एंटर डेली वेजेस आणि ते वेजेस आपण इन्सर्ट केलेले आहेत. आणि पुट बी नावाचं फंक्शन घेतलं आहे का ज्याच्यामध्ये डेली वेजेस आपण डिस्प्ले केले आहेत. तर आणि इथं हा क्लास कंप्लीट केला आहे. मेन मेथडमध्ये काय केलं आपण, वर्कर जो आहे, आता इथं ऑब्जेक्ट कोणाचा तयार करायचा, तर जेव्हा इनहेरिटन्स परफॉर्म करणार आहे तर सगळ्यात लास्ट जो ऑब्जेक्ट असणार आहे, सगळ्यात शेवटचा जो चाइल्ड क्लास असणार आहे, की सगळ्यात शेवटचा जो डिराईव्ह क्लास असणार आहे त्याचाच ऑब्जेक्ट तुम्हाला करायचा आहे. मग या इनहेरिटन्समध्ये बेस क्लास एम्प्लॉय होता, डिराईव्ह क्लास वर्कर आहे. म्हणजे सगळ्यात शेवटचा डिराईव्ह क्लास कोण, वर्कर. म्हणून ऑब्जेक्ट कोणाचा करणार आहे आपण, वर्करचा. मग वर्करचा W हा आपण ऑब्जेक्ट तयार केला आणि या ऑब्जेक्ट थ्रू आपण सगळ्यांच्या प्रॉपर्टी ॲक्सेस करू शकणार आहे. मग आपण लिहिलं W.accept. ॲक्सेप्ट ही मेथड एम्प्लॉयची आहे आणि ही मेथड आपण Wच्या ऑब्जेक्ट थ्रू ॲक्सेस केली. W.getB, getB हे फंक्शन कॉल करून घेतले आणि त्याच्यानंतर आपण EMP-ID नेम आणि डेली वेजेस हे टेबल फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले करण्यासाठी लिहिले. आणि W.displayने तो डिस्प्ले करेल EMP-ID आणि नेम. W.putBने तो डिस्प्ले करेल तुमचं डेली वेजेस. या पद्धतीने तुम्ही सिंगल इनहेरिटन्स परफॉर्म करू शकतात. मग सिंगल इनहेरिटन्समध्ये जो सगळ्यात लास्ट डिराईव्ह क्लास असेल त्याचा तुम्ही ऑब्जेक्ट तयार करणार आहे आणि त्या ऑब्जेक्ट थ्रू त्याचे मेंबर आपण काय करणार आहे, ॲक्सेस करणार आहे. हे या पद्धतीने आपण सिंगल इनहेरिटन्सचं एक्झाम्पल पाहिलेलं आहे.
पुढच्या लेक्चरमध्ये आपण मल्टीलेव्हल, मल्टिपल, हेरार्चिकल, हायब्रिड या सगळ्या इनहेरिटन्सचे एक एक एक्झाम्पल बघणार आहे आणि त्या कन्सेप्ट ते बघितल्यावर तुम्हाला क्लिअर होतील. थँक्यू व्हेरी मच.